रिक्वेस्ट आहे जे डगआउट मध्ये बसलेले आहात मी पुन्हा अगदी सूचना देतोय की खेळाडूंसाठी आपण चेअर रिकाम्या करून द्या. टेनिस क्रिकेट विश्वातील दोन अगदी स्टार प्लेयर एकंदरीत दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय तर सुमित ढेकळे क्रिकेटचा बाहुबली तर दुसऱ्या बाजूला वारेड गावाची आन बान शान प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये अगदी उभे ठाकताना दिसत आहेत. समोर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बारामती एक्सप्रेस अक्षय दावडे आणि त्याचबरोबर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला किरण पवार देखील पाहायला मिळतील. मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय. दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 चे एलिमिनेटर्स मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागली आहे. भाग मिल्का बाल मिलेंगे 4 बीडा पार सीमा रेखा पार चौकार. अक्षयवरती चांगलं आक्रमण केलेलं आहे. प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून ही जोडी मात्र अगदी कमालची आहे. पुढचा बॉल फ्रंट फुटचा वापर करायचा होता. एक तेरी तो एक मेहरी अशा प्रकारचं बॅटल आहे. अक्षय दावडे असू दे, सुमित ढेकळे असू दे, प्रथमेश ठाकरे परवा देखील एका मोठ्या टुर्नामेंटला अलिबागला आपण त्यांना खेळताना पाहिलं एकत्र. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये सुमित ढेकळे ते मरीन लाईनची स्पर्धा खेळत होते. इथे देखील डॉट बॉल येतोय. चौकार आल्यानंतरच आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अक्षयचा कमबॅक बघा लाजवाब पाहायला मिळालाय. मागच्या दोन्ही जे बॉल आहेत अगदी बिंदी पाहायला मिळत आहेत. टोटली 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 बिंदी चेंडू. अक्षयचं चांगलं पुनरागमन आहे. चर्चा केली आहे सुमित ढेकळेनं. सुमितनं प्रथमेशकडे चर्चा केली. हो यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत का? कॅच पकडली जाईल की काय? सक्सेसफुल डिलिव्हरी. विकेटचं पतन. प्रथमेश ठाकरे बाहेर, चेंडू आतमध्ये. प्रथमेश ठाकरे स्वस्त्यामध्ये बाद झाले या मॅच मध्ये. याच्या अगोदरच्या कालच्या दिवसामध्ये अर्धशतक देखील त्यांच्या बॅट मधून आलं होतं. श्रेयस खटवकर नंबर 3 वरती पाठवले जात आहे. सुमित श्रेयस या दोघांची चर्चा रंगेल. अनेकदा एकत्र खेळताना आपण श्रेयस आणि सुमितला पाहिलेला आहे. पण तो अक्षय यांचा काय कमबॅक आहे. चौकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि थोडासा प्रेशर बनत होता प्रथमेश यांच्यावरती. प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली गेली. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होते. यावेळेचा बॉल बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. यावेळेचा देखील बॉल जो आहे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाले. धावसंख्या फक्त 4. परंतु टीमचे जे ओनर आहेत राजवीर 11 या टीमचे ओनर राहुल राठोड यांच्याकडून बॉलर अक्षय तावडेला 500चे कॅच प्राइज आणि जे क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक होता त्याला देखील 500चा कॅच प्राइज आलेला आहे. षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 4 रन्स ऑन बोर्ड.
थँक्यू डीजे 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 थँक्यू व्हेरी मच. सुमित ढेके मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मरीन राईन्सला खेळत होते सुमित ढेके आणि त्याच्यानंतर मात्र कालच्या दिवसामध्ये अगदी शानदार कामगिरी केली आणि पुन्हा एकदा दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये अलिबागची स्पर्धा खेळली, तिथे देखील अगदी चॅम्पियन बनले होते. त्याच्यानंतर काल देखील मरीन लाईन्सची स्पर्धा खेळली आणि आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली आणि ह्याच स्टार प्लेयर्सना बघण्यासाठी संपूर्ण दापोलीकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुमित ढेकळे तयार आहेत. समोर गोलंदाजी मार्क वरती आविष्कार वायकर. बॉल टाकलाय, चांगला फटका आहे, सॅम आहे. वन हँडेडली कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. चेंडू वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर इंटू द फॅन 4. यावेळेला पुन्हा एकदा अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता सुमित ढेकेच्या माध्यमातून, परंतु या एंड कडून मोठा स्ट्रोक निश्चित येऊ शकतो सुमितच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा षटक हे देखील आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन थांबली. इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जो संघ जिंकणार तो सेकंड क्वालिफायर खेळताना दिसू शकेल आणि पराजित होणारा मात्र प्रवास संपून जाणार आहे. यावेळेस सवाल आक्रमण करायचं होतं. सुमितच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, पण तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत जमिनीला कापत 4. आणि प्रॉपर टायमिंग देखील नव्हता या फटक्यावरती, तरी सुद्धा 4 रन्स मिळालेले आहेत. मागचा सामना अतितटीचा पाहायला मिळाला. उसामा दुसऱ्याच्या अगदी विनिंग स्ट्रोक आला 2 मध्ये 4 ची आवश्यकता असताना, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सुमित इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. कमालची गोलंदाजी चालली. आविष्कार देखील अगदी काही चेंडू पेस न टाकते तर कधी कधी कमी गतीचे चेंडू देखील टाकले जात आहेत. यावेळीचा बॉल प्रॉपर आहे. जितका चांगला उंच आहे तितकाच दूर देखील आहे. 6 रन्स मिळतील. बाहुबलीच्या बॅटमधून षटकार. यावेळीचा बॉल मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे संजू यांच्या हातामध्ये चेंडू मात्र अगदी दम तोडताना आपल्याला पाहायला मिळू शकतोय. व्हॉट अ कॉट. आणि सुमित यांचा झेल संजू सॅमसन यांनी पकडलाय. सुमित ढेकळे बॅक टू द पवेलियन.
दोनचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या लॉस ऑफ 2, 18 रन्स, 18 रन्स झालेले आहेत. फक्त 18 आहेत. नाजूक परिस्थिती आहे कृष्णराज फायटर्सच्या टीमची. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा अक्षय तावडे अशा हातामध्ये बॉल दिला गेलाय. यावेळेचा बॉल समोर संजू सॅम या ठिकाणी आपण बॅक टू बॅक विकेट. मागचा जो बॉलर होता आविष्कार यांनी सुमित डेके यांची विकेट घेतली. त्याच्यासाठी राहुल राठोड यांच्याकडून 500 आणि फिल्डर संजू सॅमसन यांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथे अक्षयला पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि संजूला या कॅचसाठी पुन्हा 500चं कॅश प्राइज या टीमचे ओनर राहुल राठोड यांच्याकडे दिले जाते. सो मॅचकडे जावं लागेल. तिसरा मोठा धक्का 18 या आकड्यावरती जाऊन बसलेला आहे. असं वाटलं होतं की इथे प्रथमेश ठाकरे अगदी निश्चित प्रेक्षकांना अगदी चांगले खुश करतील. ते स्वस्त्यामध्ये वाज झाले. सुमित डेके यांचे देखील अगदी चांगले सुमधुर फटके बघितले आपण त्या षटकामध्ये. तो शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालं तर संपूर्ण दारोमदार या फलंदाजाच्या खांद्यावरती असेल. बंट्या शिर्के तयार आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये जिंकण्यासाठी आपण बघतो ना, हे ग्राउंड अगदी तितकंच स्पेशल राहिले, खास राहिलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये आपण प्रिन्सेस शकीला या टीमचा उसामा शेवटपर्यंत लढला. इम्पॅक्टफुल पारी पाहायला मिळाली. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर समोर असेल मिथिलेश याला हिरो बनायची अगदी चांगली संधी मिळालेली आहे. हिरो बनू शकता तुम्ही. यावेळेचा बॉल देखील मिथिलेश आपल्याला हिरो बनायचं होतं ना की झिरो. आपण झिरो वरती वाद झालात. बॅक टू द पॅव्हलियन. झाडाची पानं गळली जातात तसे विकेटचे पतन देखील पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक विकेटच जात चाललेले आहेत. प्रथमेश पहिल्या षटकामध्ये बाद झाले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती सुमित डेके बाद झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय तर या षटकामध्ये अक्षयला पुन्हा एकदा याच विकेटसाठी अक्षय आणि त्याचबरोबर किपर यांना देखील 500चं कॅश प्राइज राहुल राठोड यांच्याकडनं दिला जाईल. चेंडू अगदी जडमध्ये होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अक्षय नावाच्या या वादळानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या दिशेनं फक्त एकच नाव अगदी गुंजतंय, संजू. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय संजूच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय. याही वेळेला चेंडू खूप वेळ हवेत आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार आहे तोपर्यंत अतिशय वेगानं 2 रन्स कंप्लीट होतील. मी मगाशी देखील सांगितलंय जर एक चांगला टोटल उभा करायचा असेल तर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि आता अक्षय यांना देखील संधी मिळालेली आहे. शैलू जालगावकर देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संजू देवकर यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. त्यांना खूप शुभेच्छा दिलेत. जोरदार अपील, लाऊडली अपील तिथे पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट होते आणि रोटेट होणार नाहीये. अगदी स्ट्राईक पुन्हा एकदा अक्षयकडे राहणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या
22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. दर छोट्या जिंकींसाठी अस्सल हापूस आणि रसाळ आंब्यांचा माझा होऊन जाऊ द्या. चला आपण मैदानामध्ये घमासान पाहतोय. धाव संख्या आपण पाहूया 22. गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र जोरदार प्रहार नक्कीच आपण पाहतोय. मात्र यात इथे 2 धावा मिळत आहेत. आपण सन्माननीय जे संघ मालक आहेत राहुलजी राठोड यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि कॅचसाठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू आणि गडी बाद होतो. 500 रुपयांचा आपण बोलले पण कॅश प्राइज नक्कीच मिळणार आहे. एक आपण शब्द दिला आणि त्या शब्दांचं लगेच 500 रुपये कॅश प्राइज मिळणार आहे. नक्कीच राहुलजी राठोड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं होतं विकेटसाठी आणि मी पहिल्यांदा बोललो आणि पहिलीच विकेट पडली आहे आणि गडी बाद होतोय. धाव संख्या मात्र थोडीशी स्थिरावली. चॅम्पियन्स लीग 2026 चा ग्रँड फिनाले साधनाताई बोत्रे मॅडम यांच्या सौजन्याने आपण स्पर्धा पाहतोय. याचे मुख्य आयोजक आहेत ते साई देसाई सर असतील, बाबा पवार सर आहेत आणि शेखरजी आगरे सर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा गोलंदाजी सज्ज होतोय. आपण पाहिलं तर पुन्हा गोलंदाजी करतोय. आता पुन्हा एकदा चांगला प्रहार होतोय. बघूया झेल मात्र होणार नाही. सिंगल धावते सुमित जामदार. चेंडू खाली येतोय मात्र तिथे 2 धावा घेताना यश येताना आपण पाहतोय. आपण पाहिलं तर ना नक्कीच साई देसाई तुम्हाला सांगतो की बाबा पवार आमचे आहेत की जी पाय रचलाय ना ते आपल्या दापोलीमधले असतील विवेक विचारे असतील आहू आंबरे आहेत, बापू गोसाबी, शेखर आगरे. नक्कीच त्यांचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोहोचवलंय. या दापोलीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त झेल टिपतोय. वा भाई वा गुरु, जबरदस्त. राहुलजी राठोड यांच्याकडून जे कॅश प्राइज लागलंय ना ते सुरुवातच झालेली आहे. नक्कीच राहुलजी राठोड कुठे असतील ते खुश नक्कीच असणार आहे. मी जेव्हा कॉमेंट्री करायला आलो आणि तिथेच विकेट जायला सुरुवात झाली बहुतेक असं मला वाटतंय.
पुन्हा एकदा आता मात्र अक्षय निपाते पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू ये बी खाली वो बी खाली, काय गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी केलाय. याच दरम्यान बघूया आपलं इथे 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पण पाहिली तर फक्त 26 धावा. जबरदस्त काय राजवीर जा संघ आहे ना, काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त 26 आहे. नक्कीच आमचे सन्माननीय जे संघ मालक आहेत राहुलजी राठोड यांनी आम्हाला प्रत्येक वेळी सांगितलेलं की त्यांचा टीम जो मेट होता शैलेश जालगावकर, तो या टीम मध्ये खेळताना पाहत नाही, कारण थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे तो थोडासा बाहेर आहे. मात्र तो पुन्हा एक देईल आणि आपल्या संघासाठी मोठं योगदान देईल, कारण का एक स्टार खेळाडू आहे शैलेश जालगावकर. आपण त्याला विराट कोहली या नावाने आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया आपण, धावसंख्या फक्त 26 आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय, धावसंख्या 26 असताना आपण पाहतोय. आता मात्र थोडासा गिअर चेंज करावा लागेल फलंदाजाला. बंड्या एक नाबादला खेळाडू आहे, स्टार खेळाडू, दापोलीतला एक नामवंत खेळाडू आहे. आता प्रिन्सेस शकीलाचं कौतुक करावं लागेल, कारण का थोडस अडचणीत असताना सुद्धा तो अंतिम फिनाल मध्ये पोचलेला पहिला संघ असणार आहे. यानंतर एक स्टार खेळाडू किरण पवार गोलंदाजीला सज्ज होतोय. फक्त धावा झाल्या 26. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 26 आहे. किरण पवार गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला तो बंड्या एक नामवंत खेळाडू, मात्र बघूया झेल होतोय का आणि गडी टिपतोय, गडी बाद होतोय. 500 रुपयाचे कॅश प्राइज नक्कीच राहुल राठोड सरकडून असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी होते. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जर किरणनी जर अजून एक विकेट घेतली तर आमचे संघ मालक आधीच्या मॅचचे आहेत सुभाषजी राठोड साहेबांकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. जर अजून विकेट घेतली ना तर नक्कीच 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच राहुलजी राठोड कॅश प्राइज लावले आणि नंतर विकेटचं पतन पटापट होत चाललंय. मी निघालो तुम्ही येताय ना असा प्रकार चालू आहे, कारण का धावसंख्या अजूनही वाढत नाहीये. पुन्हा किरण गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला आता फलंदाज आहे. आता मात्र चांगला चेंडू, काय गोलंदाजी होत आहे. योगेश दांडेकर मात्र स्ट्राईकला आहे. बॅटवर चेंडू येत नाहीये. धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे, धावसंख्या थांबवत आहे. आता मात्र थोडासा शफल झाला, त्यानंतर बॅटवर चेंडूला जातोय. पुन्हा एकदा 2 धावांसाठी. मात्र गोलंदाजी जबरदस्त, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं.
पुन्हा एकदा किरण गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्लोवर चेंडू होता, एक सिंगल धाव घेण्यात पुन्हा एकदा यश येत आहे. पुन्हा एकदा किरण पवार गोलंदाजीला सज्ज होतोय. खरं स्टार खेळाडू आहे किरण. गोलंदाजीला सज्ज होताना पाहतोय. राहुल राठोड थोडासा खुश नक्कीच असणार आहे. सुभाष राठोड सुद्धा त्याच्यानंतर तुमची मॅच असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय आणि बॅटीची कड बहुतेक जोरदार अपील होत आहे. मात्र बघूया धावा मिळत आहेत की आणि नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतात नो चेंडू आहे. पंचांचा निर्णय अंतिम झाल्याची नोंद घ्यायची आहे. ऑफिशियल आमचे जे पंच आहेत महेश शिंदे सर आहेत त्यांनी नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू. थोडस वेळेचं बंधन आहे. कृपया सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय तर नो चेंडू असणार आहे. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. कृपया सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. एक मोठी टुर्नामेंट, मोठी स्पर्धा. कुणी मिळेल. धाव संख्या आहे ती 30-30. आता मात्र दापोलीचा एक स्टार खेळाडू स्वप्नील शिंदे स्ट्राईक वर आहे. स्वप्नील क्षमता आहे. जबरदस्त फटके माजी मारण्यामध्ये एक माहिर असलेला खेळाडू स्वप्नील शिंदे, त्याच्यामध्ये मोठी क्षमता असणार आहे. मात्र त्याच्या समोर गोलंदाज येतो किरण. जरा वेळेचं बंधन आहे, जरा फास्ट घ्या कृपया. आपण पाहिलं तर डीसी एंड कडून गोलंदाजीला सज्ज होते. पुन्हा एकदा किरण पंचांना सुद्धा विनंती करतोय की जरा जरा फास्ट घ्या. धाव संख्या 30 आहे. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये आलाय. किरण गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईक लायतो स्वप्नील शिंदे. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी होते. बॅट पर चेंडू येत नाहीये. आपण पाहिले तर मोठे फटके मारण्याची गरज सध्या तरी पाहिजे. मात्र सिंगल डबल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा गोलंदाजी सज्ज होतोय किरण. एक नावाजलेला स्टार खेळाडू आपल्याला संघामध्ये काय घेतलंय दाखवतोय. पुन्हा एकदा ये बी खाली वो बी खाली आणि गडी बाद होतोय. स्वप्नील शिंदे सारखा गडी बाद होतोय नक्कीच.
चेक करतायत मोबाईल मध्ये, कारण त्यांचा सुद्धा अभ्यास नक्कीच असतो. प्रत्येक मॅच मध्ये काही ना काही अभ्यास नक्कीच असतो. याचा धाव संख्या आपण पाहूया. इथे 5 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 30. आपण 3 दिवसातील पहिल्यांदा लो स्कोअर पाहिला सनीजी. 30 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत या डीसीएल मध्ये. आणि 8 गडी बाद. धाव संख्या 30. पहिला लो स्कोर पाहिलं तरी आपण पाहतोय. मात्र क्षमता आहे, स्वप्नील आहे. आणि आमान एक दोन तीन मोठे प्रहार करण्याची क्षमता आमान मध्ये नक्कीच आहे. बघूया कशी फलंदाजी करतोय. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज आता मात्र पहिल्याचा चेंडू तटवतोय. मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते की जातोय. थोडीशी मिसफील्ड जातोय, कारण गाडी चौकार, कारण याच फटक्यांची गरज असणार आहे. देर आया लेकिन दुरुस्त आया. जबरदस्त सुरुवात नक्कीच चांगली केली आहे. अमान याने चांगली फटके पाहिजे, कारण आता नक्कीच थोडस मी चूक मान्य करतोय आणि योगेश दांडेकर स्वतः फलंदाजी करतोय. आता मात्र जबरदस्त फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा कॅच प्रॅक्टिस आपण म्हणतो ना तशी कॅच प्रॅक्टिस दिली. सरळ खेळत होतास, काय गरज नव्हती. मात्र चांगल्या फटका मारला होता. त्यानंतर मात्र आता गडी बाद होतोय. आणि मात्र राहुल राठोड त्यांनी लावलं कॅश प्राइज 500 रुपयांचं प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे. नक्कीच राहुल राठोड ज्यांनी जेव्हा प्राइज लावलं होतं त्यानंतर मात्र पडझडत थांबतच नाहीये. राहुल राठोडने जर आधीच जर लावली असती ना कॅश प्राइज, तर नक्कीच बहुतेक अजूनही धावसंख्या कमी झाली असती. त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होतो तो संदीप विचारे. संदीप विचारेचं नक्कीच थोडासा एवढा लेट का आला ते समजलं नाहीये, कारण का एक मोठा स्टार खेळाडू मोठे फटके नक्कीच मारतो. आता धावसंख्या आपण पाहिली तर या डीसीएल मधली निचांकी धावसंख्या असेल बाबा 34 धावा. नगराच्या कृपा घाग एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय. तर गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी होते. ते राहुल राठोडचा संघ आहे राजवीर 11. यानंतर जी मॅच होणार आहे ना, जबरदस्त मॅच होणार आहे. यामध्ये जो संघ विजय होईल ना, तो संघ साई सुभाष संघासमोर खेळताना आपण पाहू. आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. आता टीम मीटिंग किंवा बोलणं गरजेचं नाही, तुला फटकेच मारायचे आहेत. कारण का आता टीम मीटिंग काय 2-3 चेंडू बाकी आहेत. तुम्हाला टीम मीटिंग किंवा कान मंत्र देण्याची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे. कारण का अजून काही थोडेसे चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे हाणामारीचं हे षटक असणार आहे. त्यामुळे जोरदार फटके मारावे लागतील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार होणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी होताना आपण पाहतोय. तिथे एक सिंगल धाव मिळते. नक्कीच जबरदस्त सबसे जबरदस्त काय गोलंदाजी होत आहे. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता सगळे आमचे प्रेक्षक समजा एक तरी मोठा मार रे बाबा. आता मात्र जोरदार प्रहार होतोय. याच फटक्यांची करता मी मगाशीच म्हटलं की संदीप अजून लेट का आला आणि त्यांनी प्रहार केलाय. बघूया
इथे 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 42 धावा, 43 धावा करायचा. ही मॅच महत्वाची आपण बघणार कारण लो स्कोर मॅच आहे. 43 धावा करायचे आहेत. सनी सर काय प्रेडिक्शन आहे तुमचं? तुम्ही बोलू शकत नाही मला पण माहिती आहे, मात्र ही लो स्कोर मॅच काही होऊ शकतं. आज पहिल्यांदा आपण पाहिलं ना तर ही लो स्कोर मॅच असणार आहे. 43 धावा फक्त करायच्या आहेत 6 षटकांमध्ये. नक्कीच राहुल राठोड सर कुठे असतील तर नक्कीच खुश असणार आहेत. अमोल लांजेकर सुद्धा खुश असणार आहेत आणि हे जे कॅश प्राइज नक्कीच थोड्याच वेळात आपण देणार आहोत. अक्षय तावडे 2500, संजू 1500, आविष्कार 500, किरण पवार 2500, अक्षय निवाते 1500 असे राहुल राठोडने जे कॅश प्राइज लावलं त्यांनी यायचं आहे आणि नक्की संघ विजयी होण्याच्या मार्गावर असेल. मात्र काय होऊ शकतं क्रिकेटचा हा जो फॉर्मॅट आहे ना त्याच्यामध्ये काय होऊ शकतंय कारण 36 धावा ह्या मैदानामध्ये सुद्धा झालेल्या नाही आहेत कारण गोलंदाजी खूप चांगली आहे. चला फास्ट घ्या. समोरची जी टीम आपण आता फलंदाजी केली त्याला 2 रनची जो कृष्णराज फायटर आहे ज्यांनी आधी फलंदाजी त्यांना 2 रनची पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे धावा करायची असेल तर फक्त 41 धावा करायला लागेल. 2 रनची पेनल्टी लागेल कारण का आपण नियम आहेत ते सगळ्यांनी ते जोपासले पाहिजेत. प्रत्येक जो संघ आहे टीम ओनर असेल किंवा आयकॉन असेल त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे आणि 2 रनची पेनल्टी लागेल त्यामुळे 41 धावा करावे लागतील याची नोंद घ्या. यानंतर आमचे सहकारी कॉमेंटेटर सनी मोहिते आणि तांबे सर आहेत आमचे मॅन फ्रॉम खेड ते जोडले जातील तुम्हाला. थँक्यू. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ऐतिहासिक दापोलीच्या आझाद मैदानात हृदयाच्या अंतःकरणातून पुन्हा एकदा स्वागत होते. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे च्या पटलावरती आज मात्र स्वतःच्या खेळाची जादू बरसण्यासाठी मैदानाच्या आत दाखल झालेत. त्या तारे सिताऱ्यांपैकी एक महत्वाची बॅटल मैदानाच्या आत रंगणार आहे. एका बाजूला आपल्याला सुमित बाहुबली ढेकळे आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या जोडीला मात्र प्रथमेश ठाकरे आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपल्याला तोच पाहायला मिळतोय. रायगडचा वंडर बॉय ज्याच्या नावावरती 1 हातानं षटकार ठोकण्याचा विक्रम आहे तो फलंदाज मात्र मैदानाच्या दिशेनं आपल्याला जाताना पाहायला मिळेल. पवार या दुसऱ्या डावामध्ये स्वतःच्या फलंदाजीचं जोहर आजमावताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावाचं समीकरण आपण बघितलं तर फक्त रायगडचा पॉवर हाऊस किरण पवार आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांची अपेक्षा देखील असणार आहे की जो कारनामा त्यानं रायगडच्या मैदानावरती केला होता तो कारनामा या ऐतिहासिक जरा कॅश प्राइज आलाय. किरण पवार मैदानाच्या आत आलाय आणि कॅश प्राइज येणार नाही असं क्रिकेटच्या पटलावरती कधी होत नाही. 1 हाताच्या षटकारासाठी कॅश प्राइज असणार आहे
सुभाष राठोड यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे 500 रुपयाचं. समीकरण आपण मैदानाच्या आत बघितलं तर 41 धावांचं आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव काढली जात नाही, तोपर्यंत भविष्यवाणी करणं क्रिकेटमध्ये नगण्य मानलं जातं. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि आज मात्र सुमित ढेकळेच्या कर्णधार पदाची चुरस आहे. समोर देखील तितकाच मातब्बर कर्णधार, त्याच्या नावावरती तब्बल 6 वेळा सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम आहे. 2 वेळा तो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील चॅम्पियन राहिलाय. आज मात्र त्याच्या रणनीतीची कसोटी मैदानाच्या आत असणार आहे. 41 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, गोलंदाजीचा कस देखील मैदानाच्या आत लागताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आत होईल का? यशस्वीरित्या ही दुसरी धाव देखील मैदानाच्या पूर्ण होती. सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल. मोठे फटके येणार आहेत याची गॅरंटी दोन्ही फलंदाजांना आहे, कारण ती क्षमता, ती कुवत दोन्ही फलंदाजांच्या आतमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु आता मात्र सेन्सिबल बॅटिंगचा मुजायरा दोन्ही फलंदाजांकडून होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला प्रथमेश ठाकरे पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. नपितुली गोलंदाजी, विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल. आतापर्यंत तशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, परंतु लगातार बिंदी गेंदाची आवश्यकता. रोटेशन ऑफ स्ट्राईक मैदानाच्या आत आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होताना बघायला मिळते आणि हेच ओळख या दोन्ही फलंदाजांची आहे. कारण किरण पवार ॲटविल षटकार ठोकण्याची क्षमता, ॲटविल षटकार ठोकण्याची पॉवर या खेळाडूच्या मनगटात आहे, परंतु आता वेळेची नजाकत समजून मात्र फलंदाजी केली जाते. फलंदाजांकडे परिस्थिती बघून आपल्या खेळाला बदलण्याची क्षमता देखील असली पाहिजे आणि ती क्षमता मैदानाच्या आत या दोन्ही मातब्बर फलंदाजांच्या माध्यमातून दाखवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न, रोटेशन ऑफ स्ट्राईक पुन्हा एकदा बघायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग आहे. पॉवर प्लेचं जरी षटक असलं, परंतु या षटकामध्ये अतिरिक्त जोखीम न उचलता एकेरी दुहेरी धावांची गुंफण धावफलकामध्ये केलेली पाहायला मिळते. 41 धावा आहेत. सहजरित्या मैदानाच्या तग धरून फलंदाजी केली तर हे लक्ष्य गाठता येईल आणि हेच समीकरण मैदानाच्या दोन्ही फलंदाजांचं दिसतंय. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र प्रथमेशला कमबॅक करावं लागणार आहे. ओ हो, अफलातून दर्जाचा चेंडू. या ठिकाणी पंचांकडे दाद फिर्याद मागत जाते आणि यावेळेस काय घडलंय? प्रथमेश विध्वंसक ठाकरे सक्सेस. यस, आपण जर बघितलं तर खेळाडू वृत्तीचं दर्शन देखील मैदानाच्या आत होत आहे. अंपायरचं बोट वरती न येता फलंदाजाने सांगितलंय, होय मी बाद झालोय, आणि तशाच पद्धतीच्या खेळाडू वृत्तीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मोठं नाव आहे, परंतु काम देखील तशाच पद्धतीचं मोठं होत आहे. विकेटचं पतन झालंय सक्सेसफुलरित्या. पहिल्या षटकामध्ये जशा पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून होती, तेच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या त्यांच्याकडून डिलिव्हर होते. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मैदानाच्या आत झालंय. गोलंदाज सक्सेसफुल आहे, परंतु त्यापेक्षा देखील फलंदाजाने केलेलं काम प्रेक्षकांच्या हृदयावरती ठसा उमटवणारा आतापर्यंत राहिलाय. आता मात्र मैदानाच्या आत फलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतायत अक्षय विजापूरकर. हा देखील मातब्बर फलंदाज आहे कर्नाटकच्या मातीतील. हा देखील एक रांगडा ब्रँड. आज कशा पद्धतीची अक्षय निवाते मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय निवाते मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. मातब्बर फलंदाज आहे. दापोलीचा सिक्सर किंग बाहुबली या नावानं देखील हा खेळाडू ओळखला जातो. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दापोली संघाचं, फाटक डेव्हलपर्स या संघाचं देखील त्याने प्रतिनिधित्व केलंय. पालगड गावचा हा सुपुत्र आज मात्र आपल्या संघासाठी तारणहार बनण्याची भूमिका घेऊन मैदानाच्या दाखल झालाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी चुकी गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संधी आली होती, त्या संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये. क्रिकेट आणि आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला जी संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं. आधीच धावफलकावरती धावसंख्या जर आपण बघितली तर खूप कमी आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. कॅचेस पकडावे लागतील, पूर्णपणे समर्पण मैदानाच्या दाखवावं लागेल, परंतु त्या समर्पणाचा अभाव मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच फायदा मात्र या ठिकाणी फलंदाजांनी उचललेला पाहायला मिळतोय.
चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाठवलंय, सीमारेषा पार झालाय फरार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. मैदानाच्या दिशेला आपण जातोय जिथं मात्र संघर्षाची पराकाष्ठा करावी लागणाऱ्या मॅच जर जिंकायची असेल, सामन्याला आपल्या बाजूनं झुकवायचा असेल ना, तर प्रत्येक चेंडू दर्जेदार पद्धतीनं टाकावाच लागेल. प्रथमेश ठाकरे यांनी पहिल्या 5 चेंडूंवरती तशाच पद्धतीची किमया साकारली होती, परंतु अंतिम चेंडूवरती आता क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10. अजून देखील 30 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करायचा चेंडू आणि बॉल मधलं जे सरदारांमधलं जे अंतर आहे आपण जर बघितलं तर समांतर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे धावांचं पाठलाग थोडंसं पारडं जे आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं जड असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु क्रिकेटचं पटल असं आहे, क्रिकेट, सरडा आणि राजकारण या 3 गोष्टी आपले रंग बदलण्यासाठी नेहमीच ओळखल्या जातात. एखाद दुसरं विकेटचे पतन आणि त्यानंतर रोखलेल्या धावा मॅचला कलाटणी देऊ शकतात. ते सामर्थ्य समोरच्या संघाकडे देखील असणार आहे, कारण त्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आत सुबीर ढेकळे सारखा एक चाणक्य नीतिकार व्यूहरचना करताना पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कोण दिसतंय. पहिला चेंडू हवेत आहे, अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हाय अँड हँडसम चेंडूला मात्र डिपॉझिट केलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, सीमारेषा पार, ब्रँडेड खडखडी षटकार. थँक्यू डीजे. या गगनभेदी षटकारासाठी राहुल शेठ राठोड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. जी मनशा गोलंदाजाची होती ना, त्या मनशेवरती मात्र या ठिकाणी पाणी फिरवलं जात आहे. आक्रमणाचं निशाण मात्र मैदानाच्या आत रोवलं जात आहे आणि ते निशाण मात्र कुणाकडून रोवलं गेलंय. अक्षय दिवाते कालच्या 2 दिवसामध्ये ज्याची फळे अक्षरशः शांत राहिलेली आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु हा फलंदाज असा आहे ना, ॲट विल षटकार ठोकण्याची किमया, ॲट विल षटकार ठोकण्याचं सामर्थ्य या खेळाडूच्या बाहुबलामध्ये आहे. आणि या आझाद मैदानाची प्रत्येक माती देखील याच्या फलंदाजीपासून वाकीफ असलेली आपल्याला बघायला मिळते. आता मात्र गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. ऑफसाईड ऑफ स्टंप फलंदाजांना चकवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना बघायला मिळतोय. अक्षय दिवाते देखील मातब्बर फलंदाज आहे, परंतु त्याच्या समोरचं देखील आव्हान तितकंच तगड आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्या दिशेने येतोय, परंतु पूर्णपणे समर्पण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रोटेशन ऑफ स्ट्राईक मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष थोडंसं सोपं असलं, परंतु क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा छोटी लक्ष आपण ट्रिकी असलेलं बघायला मिळतोय. 1983च्या विश्वचषकामध्ये कोणी विचार केला होता की भल्या खेळाडूंचा भरणा असलेला वेस्ट इंडिजचा संघ देखील 183 धावसंख्या सक्सेसफुलरित्या चेस करू शकत नाही. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट अनेकदा आपले रंग दाखवण्यासाठी ओळखला जातो. गोलंदाजी मार्कवरती श्रेयस खटावकर आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार, रफ्तारच्या रस्त्यावरती स्वार व्हावं लागेल, परंतु यावेळेस मात्र रफ्तार आणि त्या रफ्तारला हल्ला चढवला गेलाय. अफलातून दर्जाची स्ट्राईक, काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय लांब लांब, खूप लांब, येतोय ब्रँडेड खडखडीत. अतिशय सोपा केला जातोय.
24 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 13 धावांची लयलूट झालेली आपल्याला बघायला मिळते. अक्षय दिवाते असतील किंवा त्यांच्या जोडीला आलेला फलंदाज किरण पवार यांची पॉवर मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. इलाका कुडाचाही असो, परंतु धमाका मात्र आमचाच होणार आणि हे त्यांच्याकडून निरंतरता या 2 षटकांमध्ये सांगण्यात आलंय आपल्याला. तिसरा षटक प्रगतीपथावरती असलेला आपल्याला बघायला मिळते. प्रारंभ झालाय. ओहो हो हो, यावेळेस मात्र टप्प्यात आलाय. करेक्ट कार्यक्रम मात्र या ठिकाणी केला गेलाय. आपल्या टप्प्यात आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाय. अफलातून दर्जाची स्ट्रायकरी पॉवर. चेंडू मात्र चाललाय शिवारेषा पार. येतो ब्रँडेड खणखणीत असा षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र झटपट पटापट रनांचा पाठलाग मात्र या ठिकाणी सुरू केलाय. दोन्ही बाजूनं आक्रमण, दोनो भाई दोनो तबाई हे समीकरण मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. आक्रमणाचं निशाण रोवलं गेलंय आणि तेच निशाण मात्र आता विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम दोन्ही फलंदाजांकडून केलं गेलंय. एका बाजूला किरण पवार आहे, परंतु यावेळेस मात्र इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. फुल सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल. चेंडूला मात्र केलाय गोल. सीमारेषा पार. ब्रँडेड खडखडीत असा उत्तुंग षटकार. चला चला, कॅश प्राइज ऑन झालाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओहो हो, यावेळेस मात्र इलाका आणि त्या इलाक्यामध्ये केला गेलाय बिगर धमाका. मॅच मात्र या ठिकाणी फिनिश केली जाते इन द स्टाईल. मात्र अफलातून दर्जाची स्ट्राईक. थँक्यू डीजे. मैदानाच्या आत मात्र दोन्ही फलंदाज अगदी अक्षय असेल किंवा किरण पवार असेल यांच्याकडून हे सांगितले जात आहे, सदा एतबार किया है अपने हाथों पे, किसी और की ताकत देखकर कभी शैदा ना हुए. मकसद तो है हमारी जिंदगी का तो जीतना, हम हारने के लिए पैदा ना हुए. आणि तशाच पद्धतीचा खेळ मात्र या ठिकाणी केला गेलाय. मैदानाच्या आत पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणं थोडंसं मुश्किल होतं, थोडंसं कठीण होतं, परंतु दुसऱ्या डावामध्ये मात्र दाखवून दिलाय दापोलीचा बाहुबली. आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या बाहुबलीवरती थोडासा भारी पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. चांगले मित्र आहेत अनेकदा या स्पर्धेमध्ये. सन्मान्य राहुल राठोड, समालोचन कक्षाकडे आपण संपर्क साधायचंय. सन्मान्य राहुल राठोड, चला कॅश प्राइज